गेल्या दशकभराहून अधिक काळ मुंबई शांत आहे. 90च्या दशकातील टोळी युद्ध, खंडणी, दिवसाढवळ्या होणारे एन्काउंटर्स आणि सेलिब्रिटींच्या हत्यांचं सत्र हे सगळं संपलं असं वाटत असताना शहर पुन्हा अस्वस्थ झालंय. चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घराबाहेर झालेला गोळीबार, रणवीर सिंहला मिळालेली जीवे मारण्याची धमकी, सलमान खानच्या घरावर केलेला गोळीबार आणि आता सलमान खानच्याच निकटवर्तीयाला कोट्यवधींच्या खंडणीसाठी मिळालेली जीवे मारण्याची धमकी. त्यामुळे मुंबई पोलिसांसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलंय. विशेष म्हणजे यामागे एकच नाव सातत्यानं समोर येतंय, ते म्हणजे लॉरेन्स बिश्नोई गँग. दाऊद नंतर मुंबईवर लॉरेन्स बिश्नोई गँगचं वर्चस्व. बॉलिवूडला आता बिश्नोई गँगचा धोका. मुंबईत नवगुंडाराज. मुंबई पुन्हा अशांत होणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर गोळीबार झाला. यामागे नाव आलं लॉरेन्स बिश्नोई टोळीचं. अलीकडेच अभिनेता रणवीर सिंहला जीवे मारण्याची धमकी आली. व्हॉट्सअपवरून ही धमकी देण्यात आली. पोलिसांना संशय आहे लॉरेन्स बिश्नोई टोळीवर. स्टार आता गँगस्टर्सच्या रडारवर आलेत की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते रणवीर सिंग यांना नुकताच एक थ्रेट आलेला आहे आणि आपण बघतोय की त्यांना त्या थ्रेटमध्ये पैसे मागण्यात आलेले आहेत. अन्यथा तुम्हाला जीवे मारू अशा पद्धतीची धमकी जी आहे ती व्हॉट्सअपद्वारे आलेली आहे आणि ही धमकी जी आहे ती लॉरेन्स बिश्नोई नामक व्यक्तीच्या नावावरती आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की सलमान खान, बाबा सिद्दीकी या सर्व प्रकरणांमध्ये लॉरेन्स बिश्नोई हे नाव आलेलं आहे आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा रणवीर सिंग याला धमकी आलेली आहे. आणि आता सलमान खानच्या निकटवर्तीयाला खंडणीसाठी धमकी देण्यात आली आहे. खंडणी दिली नाही तर जीवे मारू असंही सांगितलंय. धमकी देणारा स्वतःला लॉरेन्स गँगचा सदस्य असल्याचं सांगतोय. या प्रकरणी गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी तक्रार आल्यास कारवाई करू असं सांगितलंय. रोहित शेट्टी यांच्या घरावर हल्ल्यानंतर आता रणवीर सिंगला व्हॉट्सअपवरून धमकी मिळालेली आहे. गृहराज्यमंत्री म्हणून आपण यावर काय निर्णय? नाही, या संदर्भात अजून माझ्यापर्यंत तरी तक्रार आलेली नाही आहे. जी काही तक्रार त्यांच्याकडनं प्राप्त होईल ते योग्य चौकशी करून कारवाई करण्यात येईल. तर मुख्यमंत्र्यांनीही यावर मुंबईतील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणालाही मुंबई पोलीस शोधून ठार करतील असा स्पष्ट इशारा दिलाय. कोई भी गैंग हो, मुंबई में हम उनको पैर पसारने नहीं देंगे. इससे पहले भी प्रयास जिन्होंने किया, मुंबई पुलिस ने उनको अपनी जगह दिखाई है और अभी भी कोई भी प्रयास करेगा तो जगह दिखाई जाएगी. कई बार ये ध्यान में आता है कि कुछ पब्लिसिटी लेने के लिए भी ऐसी चीज़ें की जाती है, क्योंकि जब किसी स्टार के स्टाफ को धमकी मिलती है तो उसकी बड़ी खबर बन जाती है और फिर वो दिन भर खबर चलती है, उसमें से पब्लिसिटी लेने की भी कोशिश होती है. तो मुझे लगता है इससे किसी को डरने की आवश्यकता नहीं है. मुंबई पुलिस ये बहुत सक्षम है, ढूंढकर निकालेगी और ठोकेगी. दरम्यान काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या घराबाहेरही गोळीबार झाला होता. तेव्हाही लॉरेन्स बिश्नोई टोळीचंच नाव समोर आलं होतं. सलमानवर तर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा राग आहेच. त्यालाही वारंवार धमक्या देण्यात आलेल्या आहेत. मात्र सध्या बॉलिवूडमधील अनेकांना ही टोळी धमकावू लागल्याचं दिसतंय आणि त्यातूनच एक मोठा प्रश्न उभा राहतोय. दाऊद नंतर आता बिश्नोई गँग बॉलिवूड राज्य करण्याच्या तयारीत आहे का? दाऊद इब्राहिम, छोटा राजन आणि अरुण गवळी यांच्या पतनानंतर मुंबईत निर्माण झालेली गुन्हेगारी विश्वातली पोकळी आता लॉरेन्स बिश्नोई गँग भरून काढण्याचा प्रयत्न करतेय का? 2003 पासून डी कंपनीच्या हालचाली थंडावल्या आहेत. दाऊदनं आपल्या घातकी कारवायांना ब्रेक लावलाय, तर छोटा राजन, अरुण गवळी, अबू सालेम सारखे डॉन जन्मठेपेची शिक्षा भोगतायत. अश्विन नाईक सारख्या गँगस्टरनं गुन्हेगारी सोडून बांधकाम व्यवसायात स्वतःला झोकून दिलाय. मुंबई पोलिसांनी रवी पुजारी, बंटी पांडे यासारख्या हस्तकांचाही बिमोड केलाय. 2011 मध्ये पत्रकार जेडे यांच्या हत्येनंतर मुंबईतील संघटित गुन्हेगारी जवळजवळ संपुष्टात आणण्यात पोलिसांना यश आलंय आणि हीच गुन्हेगारी विश्वातली पोकळी हेरली लॉरेन्स बिश्नोईनं. त्याने इथं आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. त्यासाठी तो टार्गेट करतोय बॉलिवूडला. खरं तर लॉरेन्स बिश्नोई हा मुंबईतील पारंपरिक गुन्हेगारी जगतातला चेहरा नाही. त्याची पद्धत मात्र 90च्या दशकातील टोळी युद्धाशी साधर्म्य दाखवणारी आहे. गेल्या 18 महिन्यात सलमान खानच्या घराबाहेर झालेला गोळीबार, एनसीपी नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या, रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेला हल्ला, रणवीर सिंह आणि सलमानच्या जवळच्या नातेवाईकाला मिळालेली धमकी हा निव्वळ योगायोग नाही. हा मुंबईच्या एक्स्टॉर्शन इकॉनॉमीवर ताबा मिळवण्याचा एक सुनियोजित प्रयत्न मानला जातोय.
80 आणि 90च्या दशकात अंडरवर्ल्ड टोळी ज्या पद्धतीनं काम करत होती त्याच पद्धतीनं बिश्नोईचं काम सुरू आहे. गल्लीतील बेरोजगार तरुणांना टोळ्यांमध्ये ओढायचं, त्यांच्या मार्फत कामं करून घ्यायची हा जुनाच फंडा. बिश्नोई स्वतःला हिंदू गँगस्टर म्हणून प्रस्थापित करतोय. 93च्या बॉम्बस्फोटानंतर छोटा राजननंही स्वतःला देशभक्त डॉन म्हणून प्रोजेक्ट केलं होतं. रवी पुजारीनंही डाव्या विचारांच्या सेलिब्रिटींना धमकावलं होतं. बिश्नोई गँगकडूनही सोशल मीडियावरून विशिष्ट विचारधारेचा रंग देत गुन्ह्यांचं उदात्तीकरण केलं जातंय. मात्र 90च्या दशकात पोलिसांनी जशी कारवाई केली तशी कारवाई बिश्नोई गँग विरोधात करण्याला काही मर्यादा आहेत. 90च्या दशकात मुंबई पोलिसांकडून सुमारे 500 गुंडांचा एन्काउंटर करण्यात आला. मोक्कासारख्या कडक कायद्याचा आधार तेव्हा होता. मात्र या गुंडांचा सामना करणारे अनुभवी पोलीस आता निवृत्त झाले. बिश्नोई गँग मुंबईच्या गल्लीबोळात नाही, त्यांचं नेटवर्क विखुरलेलं आहे. फेसबुक, व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडियावरून बिश्नोईचं नेटवर्क सुरू आहे. स्वतः बिश्नोई परराज्यातल्या तुरुंगातून सर्व कारवाया घडवतोय. त्यामुळे जुन्या पद्धतीचं इन्फॉर्मर नेटवर्क कितपत प्रभावी ठरेल याबद्दल शंका आहे. बिश्नोई गँगनं जुनी पद्धत अवलंबत नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपलं जाळं पसरवायला सुरुवात केली आहे. अर्थात जर गुंड हायटेक असतील तर पोलिसांनाही तितकंच हायटेक व्हावं लागेल आणि म्हणूनच आता मुंबई पोलिसांसमोर एक मोठं आव्हान उभं ठाकलंय. तर बॉलिवूडच्या अटॅकच्या ज्या घटना आहेत त्या दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जे कनेक्शन आहे, पूर्वी जसं दाऊद आणि बॉलिवूडचं होतं, एक्स्टॉर्शन चालायचं, पैशांची उकळणूक चालायची, खंडणी चालायची, दबाव चालायचा, तशाच पद्धतीचा प्रकार आता पुन्हा खंडणीच्या रूपाने लॉरेन्स बिश्नोईच्या नावे चालत आहे. आता यावरती मुंबई पोलीस कशा पद्धतीने नियंत्रण आणेल? आरोपी गजाड होत आहेत, मात्र धमक्यांचं सत्र, गोळीबाराचं सत्र काही अद्यापही थांबत नाहीये. त्यामुळे आता मुंबई पोलीस यावरती काय ठोस पाऊल उचलतात? जसं अंडरवर्ल्ड मुळापासून त्यांनी संपवलं, त्याच प्रकारे लॉरेन्स बिश्नोईचं नाव हे संपवतील का आणि त्याची जी ॲक्टिव्ह टोळी आहे ती संपवतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. जितेंद्र दीक्षितसह ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई.